न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए, हर खबर सबसे पहले। न्यूज एनी टाइम मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया महत्त्वाची बातमी। चोपडा तालुक्यातील अडावद येथे विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी विविध अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली। मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान याबाबत शासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे अशी मागणी देखील येथे करण्यात आली। कार्यक्रमात सोसायटीचे चेअरमन श्री भूषण वसंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन श्रीमती वैजंताबाई विक्रममाळी, श्री रमेश लक्ष्मणदास काबरे, श्री गोटू नथू धनगर, श्री प्रभाकर महारुमाळी, श्री प्रदीप प्रल्हाद पाटील, श्री प्रकाश दगामाळी, श्री रमेश बिहारीलाल ठाकूर, श्री रामदास एकनाथ चौधरी, शेख शकीलुद्दीन समशुद्दीन, श्री सचिन हिम्मत महाजन, सौ शोभाबाई संजय पाटील, त्याचबरोबर लोकनियुक्त सरपंच बबनखा तडवी, सर्व श्री दिनकरराव देशमुख, हनुमंत झगा महाजन, लोकेश काबरा, हाफिज मलाक, PR माळी, प्रभाकर मेंबर यांच्यासह छगन देवराम गवळी, प्रशांत मधुकर देशमुख, संभाजी भीमराव देशमुख, मनोज दिलीप सोनार उपस्थित होते। सगळे विषय आम्ही शेतकऱ्यांचे अजेंड्यावरील सगळे विषय इथे झाले आणि जे शेतकरी हिताचे खत दुकान, जे कर्ज मागणी, फवारणीचे ड्रोन, हे सगळं जे विषय झाले ते आम्ही करण्याचे सगळे प्रयत्न करू। वेळेत विशेष सर्वसाधारण सभेला सर्व सभासदांनी वेळ काढून सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप मी अडावद विकास सोसायटीच्या संचालक मंडळातर्फे खूप आभार व्यक्त करतो। आणि अडावद विकास सोसायटी सतत 4 वर्षापासून ऑडिट वर्ग मिळत आहे व सगळं सभासदांनी वेळेवर सगळे सभासद वेळेवर कर्ज भरता, त्यामुळे बँकेच्या पातळीवर 100% वसुली दिसून आलेली आहे। त्यामुळे आपल्या सोसायटीचं नाव चोपड्याला सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे। सचिव व चेअरमन आम्हाला चोपड्याला बोलवण्यात आलं। सतत 4 वर्षापासून आपली सोसायटी वर्गात आलेली आहे। वर्गातच राहील आम्ही सगळं संचालक मंडळ प्रयत्नशील राहू। आज जनरल मीटिंग होती। याच्यामध्ये आजपर्यंत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी जी बॉडी आहे ही बॉडी पहिल्यांदा आलेली, तसेच चेअरमन यांचे खूप खूप आभारी सगळे लोक आहात, कारण यांनी आतापर्यंत जे संस्थेचे कामकाज बघितलेले आहे ते एकदम चांगल्या प्रतीने बघितलेले आहे। त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो माझ्याकडून। तसेच लोकेश भाऊ यांचेसुद्धा ज्यांना मार्गदर्शन चांगलं असतं, बाकीचे पुढचे मार्गदर्शन लोकेश भाऊ करतील। अडावद विकास सहकारी सोसायटी आज सर्वसाधारण सभा झाली। शांतपणे सर्वांनी विचार मांडले। जे काही आमचे 12-13 विषय होते सर्वांवर संपूर्ण चर्चा झालेली आहे। त्यानंतर सर्वांनी विश्वास ठेवून जे काही आपल्याला हे 1998 पासून चांदीचे सिक्के पडलेले होते 242 नंग, कोणाला नाही माहिती पडताना 1998 पासून पडलेले होते। आपल्या इथले संस्थाचे भाऊसाहेब, सेक्रेटरी भाऊसाहेब, सचिव भाऊसाहेब त्यांनी हे आढळून आणले। ते सर्व मालक लोकांना आम्ही दाखवले। सोसायटीचे सभासदांना मीटिंगमध्ये समोर ठेवलेले आहे। सोसायटीतर्फे आपण जे काही शेतकऱ्यांना नुकसान झालेला मे महिन्यामधला फसलांचं, त्याच्या संदर्भात आम्ही सोसायटीचा ठराव करून वर लेवलला ठराव पाठवू। आज आमच्या विविध कार्यकारी सोसायटी अडावद यांची सर्वसाधारण सभा होती। आमच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व संचालक मंडळ आणि सर्व गावातील सभासद उपस्थित होते आणि एकदम खेळीमेळीच्या वातावरणात आमची सर्वसाधारण सभा संपन्न झाली। गेल्या आमच्या संचालक मंडळ निवडून आल्यापासून आम्ही सतत आमची सोसायटी हे ऑडिटमध्ये अ वर्ग प्राप्त करीत आहे आणि 100% आम्ही दरवर्षी वसुली करीत आहोत। त्यामुळे आमच्या सभासदांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद।